ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या मोहर्ली जुनोना मार्गावर सकाळच्या वेळी एक थरारक प्रसंग घडला. दाट जंगलातून अचानक एक उपप्रौढ वाघीण रस्त्यावर आल्याने समोरून येणाऱ्या 2 दुचाकी स्वारांची काही क्षणांसाठी चांगलीच धांदल उडाली. मात्र वाघिणीने कोणताही आक्रमकपणा न दाखवता शांतपणे रस्ता ओलांडून पुन्हा जंगलात प्रवेश केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ वन्यजीव प्रेमी आकाश आलाम यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला असून तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मोहर्ली गावाजवळील जुनोना प्रवेशद्वार परिसर हा ताडोबाच्या जंगलालगत असल्याने या मार्गावर वाघांचा वावर नेहमीच पाहायला मिळतो. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांना वन्यजीव दिसणे नवे नसले तरी अचानक समोर वाघीण आल्याने काही क्षणांसाठी वातावरण तणावपूर्ण झाले. उपस्थित दुचाकीस्वारांनी संयम राखत वाहने थांबवली, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. वनविभागाच्या माहितीनुसार रस्त्यावर दिसलेली ही वाघीण ताडोबातील प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीची उपप्रौढ मुलगी आहे. कॉलरवाली वाघीण आपल्या बछड्यांसह अनेकदा पर्यटकांना दर्शन देत असे. तिच्या पावलावर पाऊल ठेवत ही तरुण वाघीणही आता जंगलालगतच्या रस्त्यांवर सहजपणे वावरताना दिसत आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते ताडोबातील वाघांची संख्या वाढत असल्याने अशा घटना अधूनमधून घडतात. त्यामुळे जंगलालगतच्या रस्त्यांवर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे, सतर्कता बाळगणे आणि वन्य प्राण्यांना सुरक्षितपणे मार्ग देणे अत्यंत आवश्यक आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।